आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची माहिती देत आयुक्तांनी सर्व संबंधितांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि निष्पक्षता राखण्यासाठी प्रशासन सज्ज असून आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. राजकीय पक्ष, उमेदवार आणि शासकीय यंत्रणांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले. एक टेंटेटिव्ह काल तर आपण जी जनरल इलेक्शन कमिशनची प्रेस आहे ती बघितलेलीच असणार आहे. तर त्याचं शेड्यूल जे आहे ते मी आता नंतरही आपल्याला एकदा हे करेल. ते हे आहे आपल्याला माहितीच आहे. नागपूर महानगरपालिकेच्या अनुषंगाने जे काही स्पेसिफिक जे आहे या संदर्भातली जी माहिती आहे ती देण्यासाठी म्हणून आपण जी आहे ती प्रेस आयोजित केलेली आहे. तर सर्वप्रथम जसं काल आपल्या मनपाचा सार्वत्रिक निवडणूकचा कार्यक्रम जाहीर झाला आणि त्या कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच जी आदर्श आचारसंहिता जी आहे ती लागू झालेली आहे. तर ती 15 डिसेंबर 2025 पासून जी आहे ती लागू झालेली आहे आणि ती इलेक्शनचा जो रिझल्ट आहे त्याच्यापर्यंत जी आयोगाच्या सूचनेनुसार असणार आहे. आपल्याकडे एकूण 38 प्रभाग जे आहेत नागपूर महानगरपालिकेमध्ये, त्यात 151 सदस्यांसाठी जी निवडणूक आहे ती घेतली जाणार आहे निवडणुकीच्या दिवशी. एकूण आपले हे जे प्रभाग आहेत त्यांना 10 झोन मध्ये आपण डिवाइड केलेलं आहे आणि त्याच्या झोनचे जे आहेत प्रत्येक झोनला आपण एक रिटर्निंग ऑफिसर जो डेप्युटी कलेक्टर दर्जाचे अधिकारी असणार आहेत, ज्याचे आम्हाला विभागीय आयुक्तांकडून नावं मिळाले, त्यांचे आम्ही ऑर्डर इश्यू केलेले आहेत. त्याचं फर्दर नोटिफिकेशन सुद्धा होईल. आणि 3 ARO, एक तहसीलदार दर्जाचे ARO असतील आणि दुसरे जे आहे ते ARO 1 असतील. ARO 2 जे आहे ते तिथले झोन ऑफिसर असतील आणि ARO 3 जे आहे तिथले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील. तर हे प्रत्येक झोन मध्ये जे येणारे प्रभाग आहे त्याच्यासाठी ही एक यंत्रणा असणार आहे. एक RO आणि 3 ARO आणि त्यांच्या याच्यामध्ये म्हणजे दे विल कंडक्ट द इलेक्शन्स इन रिस्पेक्टिव्ह झोन्स. अंतिम मतदार यादी जी आहे ती आपल्याकडे आपण काल पब्लिश केलेली आहे. त्याच्या संदर्भामध्ये प्रेस नोटही दिलेली होती. जी आयोगाची आपल्याला डेडलाईन होती 15/12/2025 ला, त्याच्यानुसार आपण ती यादी जी आहे ती पब्लिश केलेली आहे. त्याच्यामध्ये साधारणतः एकूण मतदार जे आहेत आपल्याकडे 24,83,112 एवढे मतदार आहेत. पुरुष मतदार 12,26,690 आणि स्त्री मतदार 12,56,166 आणि इतर मध्ये 256 मतदार आहेत. असे एकूण 24,83,112 मतदार आहेत. हे आपल्याला जी प्रेस नोट दिलेली आहे, शेअर केली आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी ही माहिती आहे. मतदान केंद्राची संख्या जर आपण बघितली तर साधारणतः 3,000 ते 3,100च्या दरम्यान जे आहे ते मतदान केंद्र आपल्याकडे असणार आहे. आयोगाच्या ज्या सूचना आहेत की 4 सदस्यीय जे प्रभाग आहेत त्याच्यामध्ये साधारणतः 800 ते 900 जे आहे एक रफली त्यांनी आपल्याला दिलेला अंदाज हे करण्यासाठी की इतके मतदार असतील असं एक मतदान केंद्र असावं. तर त्याच्यानुसार जर आपली मतदारांची संख्या बघितली तर साधारणतः 3,000 ते 3,100 पर्यंत आहे. काही ठिकाणी आपण कमी पण मतदार जोडतो कारण की तिथे जॉग्राफिकल एक्सपान्स वगैरे जो आहे तोही आपल्याला कन्सिडर करावा लागतो, कारण त्याच्या संदर्भात आयोगाच्या सूचना आहे की काही ठराविक अंतराच्या पलीकडे जाण्याची गरज नाही पडली पाहिजे म्हणून. तर ते कन्सिडर करून आपलं होईल आणि त्याची वाटतं 22 तारखेला आपली 20 तारखेला जे आहे मतदान केंद्रांची यादी जी आहे ती आपली येणार आहे. याच्यासाठी स्टेट इलेक्शन कमिशनकडे म्हणजे जिथे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आता जी आपली आचारसंहिता आहे ती महानगरपालिका क्षेत्रापुरता आहे आणि इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी आता जो स्टाफ असतो इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासून तो आयोगाकडे डेप्युटेशनवर आहे असं मानलं जातं आणि त्या अनुषंगाने आयोगाने आयुक्तांना जे अधिकार दिलेले आहेत त्याचा DO आमचा रोल असतो बेसिकली की इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी मॅन पॉवर, मशिनरी, जे इतर साधन सुविधा असतात त्या प्रोव्हाइड करणं, हा जो रोल असतो तो महापालिका आयुक्त करतात. आणि त्याच्या अंतर्गत आता आपण वेगवेगळे जे कर्मचारी आहेत महानगरपालिकेचे इलेक्शन्स कंडक्ट करण्यासाठी तर ते आपण आपल्याकडनं नियुक्त केले जातील आणि ते झोनवर आपली जी टीम्स आहेत त्याच्यामध्ये त्यांचं प्रॉपर ट्रेनिंग घेणं, पुढचे EVMच्या बाबतीमधले प्रिपरेशन आणि या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या चालतील. आपल्याकडे आपण स्ट्रॉंग रूम्स ज्या आहेत त्याही आपल्या काही ठिकाणी ज्या दाईच्या झोनच्या आहेत त्या टेंटेटिव्हली आयडेंटिफाय केलेल्या आहेत. त्यांचं फर्दर नोटिफिकेशन जे आहे ते प्रॉपर आपलं
जेव्हा इलेक्शन नोटिफिकेशन मध्ये आहे तेव्हा आपण ते नमूद करू. उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा जी आहे ती 15 लक्ष जी आहे ती झालेली आहे. हा मागच्या इलेक्शनच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये फरक झालेला आहे. उमेदवारांचा खर्च तपासण्यासाठी सेंट्रली आम्ही एक टीम ठेवणार आहोत, परंतु मेन जी इलेक्शन एक्सपेंडिचर मॉनिटरिंग आहे ती झोन स्तरावर केली जाईल. आचारसंहितेच्या पालनासंदर्भातही आपल्याकडे जे काही फ्लाइंग स्क्वॉड, SST म्हणजे स्टेशनरी सर्व्हेलन्स टीम, VST, VVT आणि एक आपण तक्रार निवारण कक्ष स्थापन करतो. तर सद्यस्थितीमध्ये आपण महापालिकाच्या स्तरावरनं काही FST आणि SST जे आहेत ते सुरू केलेले आहेत. जसे जसं आपलं आता प्रोसीड होईल आणि आरूज जॉईन करतील तसे झोन स्तरावरती अतिरिक्त गरजे. विदर्भ वादळ न्यूज अमरावती.